नमस्कार, मी श्रद्धा. श्रद्धाज ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते. रोज रोज नाश्ता करता काय बनवायचं आणि तेही झटपट कसं बनवायचं हा प्रश्न पडतो. म्हणूनच आज आपण डोशाचा असा प्रकार बनवणार आहोत ज्यात डाळ व तांदूळ न भिजवता बिना डाळ तांदळाचा अगदी 5 मिनिटात झटपट बनणारा जाळीदार सॉफ्ट व स्पॉन्जी असा लोणी डोसा बनवण्याची साधी व सोपी पद्धत आज आपण बघणार आहोत. परफेक्ट इन्स्टंट लोणी डोसा बनवण्याच्या माझ्या सर्व टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे यापुढे येणाऱ्या अशाच छान छान रेसिपीजचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील. इन्स्टंट लोणी डोसा बनवण्याकरता इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता. 1 वाटी रव्याकरता 1 वाटी दही घ्यायचं आणि सोबतच 2 चमचे पोहे घ्यायचे. तुम्ही कप किंवा वाटीचं प्रमाण घेणार असलात तरी रवा आणि दह्याचं प्रमाण समान ठेवायचं, म्हणजे डोसे अगदी सॉफ्ट बनतात. आता या सर्वांना आपण मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात रवा आणि पोहे घालून घ्यायचे आहेत. या पोह्यांना मी स्वच्छ धुवून घेतले. त्याचसोबत दही व चवीप्रमाणे मीठ घालून याला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचे. अशा प्रकारे मी हे मिश्रण छान बारीक वाटून घेतले. आता याला आपण एका भांड्यात काढून घ्यायचे. हे मिश्रण वाटताना यात मी पाणी अजिबात वापरलं नाही. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण थोडं घट्ट आहे. आता या मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी पाणी घालायचं आणि ते पाणी या मिश्रणात घालायचं. जसं आपलं डोस्याचं बॅटर असतं तितकंच घट्ट हे बॅटर ठेवायचं. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे हे मिश्रण बनवायचं. यापेक्षा जास्त या मिश्रणाला पातळ करायचं नाही. आपलं इन्स्टंट लोणी डोसाचं बॅटर तयार आहे. तुम्ही याचे लगेच सुद्धा डोसे बनवू शकता, पण थोड्या वेळ या मिश्रणाला फुलू दिलं की डोसे अगदी सॉफ्ट आणि जाळीदार बनतात. म्हणून याला 10 मिनिटं असंच झाकून ठेवायचं. आपलं मिश्रण फुलते तोपर्यंत आपण डोसासोबत खाल्ली जाणारी साऊथ इंडियन स्टाईल बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी बनवूया. चटणी बनवण्याकरता इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचे असे तुकडे करून घेतल्यात. यावरचं काळं आवरण काढून टाकायचं. याचसोबत मी सालं काढलेली भाजलेले चणे घेतल्यात, हे घालते. या चण्यामुळे चटणीला छान टेस्ट येते. तुमच्याकडे जर भाजलेले चणे नसतील तर 2 चमचे चणा डाळ तव्यावर छान खरपूस भाजून घ्यायची आणि ती यात घालायची. चटणी किती तिखट हवी आहे त्यानुसार मिरची घालायची. इथे मी 3 हिरव्या मिरच्या घालते. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची, यामुळे चटणीला खूप छान स्वाद येतो. थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि यात थोडंसं पाणी घालून ह्याला वाटून घ्यायचं. तुम्हाला जर चटणी आंबट हवी असेल तर यात थोडासा लिंबाचा रस किंवा थोडीशी चिंच घालून याला वाटायचं. अशा प्रकारे मी चटणी वाटून घेतले. या चटणीला तुम्ही फोडणी न देता सुद्धा खाऊ शकता, पण मी याला फोडणी देणार आहे. फोडणी देण्याकरता इथे मी एका तडक्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालते. तेल तापलं की यात थोडीशी चणा डाळ घालायची आहे. चणा डाळ थोडीशी खरपूस भाजली की यात पाव चमचा राई घालायची, थोडासा कढीपत्ता आणि 2 लाल मिरच्या घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता या तडक्याला चटणीवर घालायचं. आपली मस्त अशी साऊथ इंडियन स्टाईल नारळाची चटणी तयार आहे. आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत. त्याकरता इथे मी कढई तापत ठेवली आहे. कढई तापली की यात 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल तापलं की यात 1 चमचा चणा डाळ घालायची आहे. सोबतच 1 चमचा उडीद डाळ सुद्धा घालायची आहे, पण आता माझ्याकडे उडीद डाळ नाही आहे म्हणून मी फक्त चणा डाळ घालते. चणा डाळ तडतडली की यात पाव चमचा राई घालून याला परतून घ्यायचं आहे. आता यात पाव चमचा हिंग घालायचं. सोबतच 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात त्या घालायच्या. 1 चमचा बारीक चिरलेलं आलं घालायचं. साऊथ इंडियन डिश म्हटलं की कढीपत्ता हा आलाच, म्हणून यात 10-12 कढीपत्त्याची पानं घालून याला परतून घ्यायचं आहे. इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे असे उभे कट करून घेतलेत, ते घालायचे आहेत. कांदा लवकर शिजण्याकरता यात थोडंसं मीठ घालून याला परतून घ्यायचं आहे. कांद्याला खूप जास्त लालसर न करता याला थोडासा ट्रान्सपरंट आणि सॉफ्ट करून घ्यायचा. कांदा थोडासा नरम झाला की यात अर्धा चमचा हळद घालून याला परतून घ्यायचं. आता यात मी 4 उकडलेले बटाटे कुस्करून घालते. यांना सुद्धा या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे.
डोशासोबत खाल्ली जाणारी भाजी खूप जास्त सुकी नसते, ती थोडीशी सैलसरच असते. म्हणून ह्यात मी एक छोटी वाटी पाणी घालते. पाणी घातल्यानंतर ह्या भाजीला व्यवस्थित परतून याला 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मगाशी आपण कांदा परतण्यापुरती मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ पेतानाच घालायचं. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपली मस्त अशी साऊथ इंडियन स्टाईल बटाट्याची भाजी तयार आहे. इथे आपलं मिश्रण सुद्धा थोडंसं फुललंय. याला अजून फुलवण्याकरता इथे मी 1 चमचा इनो घालते. तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता. इनो घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इनो घातल्यामुळे आपलं मिश्रण छान फुललंय आणि याला छान फेस सुद्धा आलाय. यामुळेच आपले डोसे छान जाळीदार व सॉफ्ट बनतात. डोसा बनवण्याकरता इथे मी पॅन तापत ठेवलाय. पॅन तापला की यावर थोडंसं पाणी घालून याला पुसून घ्यायचं. तव्याला तेल किंवा तूप न लावता तव्याच्या मधोमध हे मिश्रण घालायचंय. तुम्हाला डोसा किती मोठा हवाय त्यानुसार हे मिश्रण घालायचंय. इथे मी 2 चमचे मिश्रण घातले. याला साध्या डोसासारखं पसरवायचं नाही, हा डोसा थोडासा जाडसरच असतो. आता याला मिनिटभर फास्ट गॅसवर शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपल्या डोस्याला खूप मस्त अशी जाळी पडली आहे. आता गॅस मीडियम करून याला वरून शिजवून घ्यायचंय. डोसा वरून व्यवस्थित शिजला की यावर मी हे घरी बनवलेले लोणी आहे ते घालते. यावर लोणी घालतात म्हणून याला लोणी डोसा असं म्हणतात. तुमच्याकडे जर लोणी नसेल तर तुम्ही बटर घालून सुद्धा हा डोसा बनवू शकता. लोणी घालून झालं की याला परतून घ्यायचं व दुसऱ्या बाजूला जास्त न शिजवता याला लगेचच काढून घ्यायचं. आपला जाळीदार सॉफ्ट व स्पॉन्जी लोणी डोसा तयार आहे. तुम्ही हे डोसे सकाळी बनवून संध्याकाळी जरी खाल्लात तरी हे अगदी मऊ व लुसलुशीतच राहतात. हे डोसे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. घाई गडबडीत अगदी 5 मिनिटात ह्याचे मिश्रण बनवून झटपट सॉफ्ट व स्पॉन्जी असे हे डोसे तुम्ही सुद्धा नक्की बनवून खा. आणि ते तुम्हाला आवडले का ते मला कमेंट करून जरूर कळवा. हे डोसे किती सॉफ्ट झालेत हे मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता आपल्या डोस्यांना किती छान जाळी पडली आहे आणि डोसे अगदी सॉफ्ट व लुसलुशीत झालेत. तुम्ही जर घरच्या घरी असे इन्स्टंट सॉफ्ट व स्पॉन्जी लोणी डोसा बनवून खाल तर हॉटेलचा लोणी डोसा नक्कीच विसरून जाल याची मला खात्री आहे. तुम्हाला जर आपली आजची इन्स्टंट लोणी डोसाची रेसिपी आवडली असेल तर इतरांसोबत सुद्धा ती नक्की शेअर करा. पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत लवकर भेटू. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.